लक्ष द्या, आपल्याला आता केमिस्ट्रीचं दुसरं आपला नेक्स्ट टॉपिक आहे मोलर मास. आता आपल्याला एखाद्या कंपाऊंडचं काय करावं लागतं, मोलर मास काय करावं लागतं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं, बरोबर आहे की नाही. मग जर मोलर मास कॅल्क्युलेट करायचं असेल तुम्हाला काही बेसिक टर्म्स माहित पाहिजे. त्यासाठी बेसिक टर्म म्हणजे काय की जेवढे पिरियोडिक टेबल मध्ये आपले इलिमेंट्स आहे त्यात त्याचे इसेन्शियल इलिमेंट आहे, फॉर एक्झाम्पल कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर जे आहेत ना त्यांचं आपल्याला काय माहित पाहिजे, ऍटॉमिक काय माहित पाहिजे, मास नंबर म्हणजेच काय माहित पाहिजे आपल्याला, त्याचं ऍव्हरेज ऍटॉमिक मास माहित पाहिजे. त्यासाठी सगळ्यात पहिलं काय आपलं कार्बनचं किती आहे C12, नंतर ऑक्सिजनचं किती आहे 16, हायड्रोजनचं किती आहे का 1, हे तुम्हाला सगळ्यांना काय माहित पाहिजे, हे माहिती पाहिजे. नंतर नायट्रोजनचं किती आहे 14, बरोबर आहे की नाही, असं आहे की नाही. हा, मग आपल्याला याचं काय काढायचं आता मोलर मास काढायचे. मग आता याच्यामध्ये मोलर मासला युनिट पण आहे, मी तुम्हाला पुढे सांगेन कसे काय युनिट्स आहे, कळालंय. मग आता नायट्रोजन आपल्याकडे त्याचं किती आहे 14 आहे, सल्फरचं किती आहे, सल्फरचं किती आहे, सोडियमचं किती आहे, सोडियमचं 23 आहे, बरोबर आहे की नाही, बरोबर ना. क्लोरीनचं किती आहे 35.5 आहे, बरोबर आहे की नाही. ब्रोमिनचं किती आहे 79 आणि 81चा आयसोटोपिक आहे नाही, आपण 81 किंवा 79 कन्सिडर करतो, बरोबर की ब्रोमिन. हे सगळे आपले मोलर मास आपण बेसिक मध्ये घेतलेले आहे, तुमच्याकडे वही पण आहे, बरोबर ना. लक्ष द्या, आपण आता प्रॅक्टिस करू जरा मॉलिक्युल्सवर, जे की तुम्हाला पेपरला पण येतील. आता जे आपले तुमच्या 11वीची युनिट टेस्ट असेल त्यावेळेस येतील ती. मग काय C2H5OH हा कोणचा कंपाऊंड आहे आपला. C2 म्हणल्यावर किती कार्बन असतं इथं 2, म्हणल्यावर कोण असतो इथेन, एक कार्बन असतो, कोण असतो मिथेन. आपण एक सिरीज तयार करू कशाची, बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची. आणि ते तुम्हाला का बरं इम्पॉर्टंट आहे, जसं तुम्हाला 10वीला एक चॅप्टर होता बा शेवटी हायड्रोकार्बन्स म्हणून, त्याच्यामध्ये अल्केन अल्किन अल्काइन्स असेल तो तुम्हाला 11वीला परत आहे, समजतंय ना. मग आता याच्यामध्ये काय C2H5OH, बरोबर आहे की नाही. मग इथं काय C2H5OH आहे, मग याचं नाव काय आहे, हा OH म्हणजे अल्कोहोलिक ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुप, बरोबर आहे की नाही. आणि C2 म्हणल्यावर काय इथं 2 कार्बन आहे, म्हणजे कोण आहे इथिल अल्कोहोलिक, कोण आहे तो. आता याला याचं काय करायचं आपल्याला मोलर मास काय करायचंय कॅल्क्युलेट करायचं. जर आपल्याला याचं मोलॅक्युलर वेट किंवा मोलर मास काढायचं असेल तर फॉर्म्युला काय कार्बन आहे, कार्बन किती आहे आपल्याकडे याचं मोलर मास काय काढायचं आपल्याला C2H5OH झालंय. मग काय करू शकते आपण, इथं कार्बन किती आहे 12, एका कार्बनचं किती आहे 12. पहिलं काय करायचं कार्बनची आपली नंबरिंग करायची. मग नंबरिंग किती इथं काउंट किती होईल इथं 2, मग किती येईल 2 इंटू एका कार्बनचं मग ॲटॉमिक ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आहे 12 प्लस नंतर किती हायड्रोजन, हायड्रोजन किती इथं 5, एका हायड्रोजनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आहे 1, नंतर किती प्लस नंतर काय पुढं ऑक्सिजन आहे, काय ऑक्सिजन. मग ऑक्सिजन किती आपल्याकडं एकच आहे, मग इथं 1 मल्टिपल घ्यायचं त्याला, नंतर किती ऑक्सिजन आहे का 60 झालं. मी हे जे ब्रॅकेट मध्ये लिहितोय ते त्या इलेमेंटचं त्या मॉलिक्युल मध्ये असलेलं काय ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास झालंय. मग नेक्स्ट काय पुढं हायड्रोजन, मग हायड्रोजनचं किती आहे झालंय आपलं हायड्रोजन झालंय ना. हा अजून एक हायड्रोजन आहे ना आपल्याकडे, तसे टोटल आपण 6 लिहिलं तरी काय अडचण नाही, सिंगल घेऊ आपण. हा आता आधीच लिहून ठेवले ना आपण हे 5, मग इथं काय हायड्रोजन एकच आहे ना. मग एका हायड्रोजनचं किती आहे टोटल कॅल्क्युलेट करायचं 12 to the 24, 5 एके 5, 16 एके 16, इथं 1 झालं किती होईल 29, 29 आणि 31, 30 आणि 16 46 बरोबर. मग हे काय झालं मॉलिक्युलर वेट ऑफ काय C2H5OH इथपर्यंत आलं. मग आता त्याचं जे SI युनिट आहे ते लिहायचं की नाही आपल्याला. SI युनिट म्हणजे डायरेक्ट युनिट. तर मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगितली होती AMU, काय होती ॲटॉमिक मास युनिट, आणि U हा सिम्बॉल कशासाठी होता डाल्टन साठी होता. तुम्ही याला U मध्ये लिहिता. पण तुम्हाला एक सांगतो हे झालं बेसिक.
पण ज्या वेळेस आपण याचा वापर करतो कशासाठी, टोटल नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी, जे की मी तुम्हाला बेसिक मध्ये शिकवलंय, टोटल नंबर ऑफ मोल्स काढतो आपण, बरोबर आहे की नाही. त्याच्यामध्ये याचं युनिट काय घेतो आपण, 46 काय ग्राम पर काय घेतो, ग्राम पर. झालंय, हे आपण बेसिक मध्ये घेतलेलं आहे, आपण परत घेणार. समजलंय का. आता हा झाला एक कंपाऊंड. आता दुसरा कंपाऊंड, आता समजा फॉर एक्झाम्पल हा झालाय तुमचा. आता दुसरा कोणता कंपाऊंड समजा आपल्याकडं, इथे लिहितो मी, आपल्याकडे काय आहे, ऍसिटिक ऍसिड आहे. ऍसिटिक ऍसिड हे कसं आहे, वीक ऍसिड आहे आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे ग्लॅसियल ऍसिटिक ऍसिड. ग्लॅसियलचा शब्द का अर्थ काय होतो, एकदम प्युअर. ते जर कुठं सांडलं वगैरे झालं काही त्या ऍसिडचं, त्या ऍसिडचा इतका डेंजर, म्हणजे इतकी डेंजर स्मेल असते का बस. ऍसिडिक ऍसिड सगळ्यात काय वीक ऍसिड आहे. ते वीक ऍसिड काय आहे, स्ट्रॉंग ऍसिड काय आहे, तुम्हाला 10th ला होतं, परत काय सांगतो. जे पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळतं ते कसं आहे, स्ट्रॉंग ऍसिड. आणि जे पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळत नाही, डिझॉल्व्ह होत नाही किंवा आयोनाइज होत नाही, ते कसं आहे, वीक ऍसिड. बेसच्या बाबतीत पण तेच. समजलंय का. मग आपल्याकडे काय आहे, ऍसिडिक ऍसिड. मग ऍसिडिक ऍसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, CH3C डबल बॉन्ड O आणि काय H. हा कशाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, ऍसिटिक ऍसिडचा. मग त्याचं काय काढायचं आपल्याला आता, मॉलिक्युलर वेट. बघून घ्या हेच इथे एलिमेंट्स आहे का, आणि तुम्हाला बाकीच्यांचं पण माहित पाहिजे. एसेन्शियल मी तुम्हाला पर्याय सांगतोय, सल्फरचं माहित पाहिजे तुम्हाला सोडियमचं माहित पाहिजे, कळतंय का. तुम्हाला नायट्रोजनचं आधी लिहून दिलेलं आहे मी. अजून कशाचं माहित पाहिजे, बाकीचे जे एलिमेंट्स आहे तुमचे त्यांचं पण तुम्हाला काय माहित पाहिजे, ऍव्हरेज ॲटॉमिक मास माहित पाहिजे. तरच तुम्ही कॅल्क्युलेट काय करू शकता, मोलर मास कॅल्क्युलेट करू शकता. काय करू शकता, मोलर मास. आता पुढचं काय, ऍसिडिक ऍसिड. ऍसिडिक ऍसिडचं काय काढायचं, मॉलिक्युलर वेट ऑफ काय काढायचं आपल्याला, ऍसिडिक ऍसिड. मग बघा कार्बन किती इथं, 1 आणि 2 आहे. मग 2 कार्बन आहे. मग 2 कार्बन, एका कार्बनचं किती आहे 12, प्लस नंतर किती होईल, हायड्रोजन मोजा. मग हायड्रोजन 3 आणि 1 किती आहे 4. मग एकाचं किती आहे, एकच आहे ऍव्हरेज ॲटॉमिक मास. नंतर इथे ऑक्सिजन किती आहे 2. मग एकाचं किती आहे 16. किती आहे 16. झालंय. मग आता आपण काय करू, याला कॅल्क्युलेट करू. मग किती होईल, 24 प्लस किती, 4 1 4 आणि किती येईल इथं 32. किती होईल रे, बघा बरं, 60 होईल का 58 होईल, इथे किती होईल 28 प्लस किती 32. किती होईल 60 U, म्हणजे 60 डाल्टन. झालं. आणि याला आपण दुसरं काय लिहितो, 60 ग्राम पर. झालंय का.